आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो नमस्कार। महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो। आज आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र सहित संपूर्ण भारतात निघालेल्या मेगा जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत। नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे। 10वी पास असणाऱ्यांसाठी ही संधी उपलब्ध झाली आहे। विशेष म्हणजे थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे। उमेदवाराची निवड ही थेट परीक्षाच्या माध्यमातून केली जाणार आहे। इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे। सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सफाई कर्मचारी कम उपकर्मचारी किंवा उपकर्मचारी या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत। सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी सह उपकर्मचारी शिपाई पदांच्या 484 जागांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत। पदाचे नाव सफाई कर्मचारी व उपकर्मचारी शिपाई। एकूण जागा 484 जागा। महाराष्ट्र राज्याकरिता 118 जागा आहेत। महाराष्ट्र राज्यातील नाशिक, मुंबई, नागपूर, अमरावती, अहमदनगर, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर व पुणे जिल्ह्यात एकूण 118 जागा भरण्यात येणार आहे। शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, SSC उत्तीर्ण। वयोमर्यादा काय दिली आहे बघूया। वयाची अट 31 मार्च 2023 रोजी। जनरल म्हणजे ओपन प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 26 पर्यंत, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 29 पर्यंत, SC व ST प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 31 पर्यंत वयोमर्यादा चालेल। यामध्ये ओबीसी करिता 3 वर्ष सूट व SC व ST करिता 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे। दिव्यांग, अपंग, माजी सैनिक, विधवा महिला, घटस्फोटित महिला आणि पुनर्विवाहन केलेल्या त्यांच्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झालेल्या महिला यांना नियमानुसार वयात सूट देण्यात आली आहे। तशी सविस्तर माहिती मूळ जाहिरातीत सविस्तर देण्यात आलेली आहे। परीक्षा केंद्र राज्यानुसार देण्यात आले आहेत। महाराष्ट्र राज्यातील परीक्षा केंद्र मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर। परीक्षा शुल्क जनरल म्हणजे ओपन व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता 850 रुपये परीक्षा फी आहे। SC व ST प्रवर्गातील उमेदवारांना, दिव्यांग, अपंग, माजी सैनिक उमेदवार यांना 175 रुपये परीक्षा फी आहे। सदर परीक्षा शुल्क GST करासहित आहे। परीक्षा फी फक्त ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे। परीक्षा माध्यम हे राज्यानुसार दिलेले आहे। महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांना मराठी, हिंदी, इंग्रजी व कोकणी यापैकी कोणत्याही एका भाषेत परीक्षा देता येईल। निवड प्रक्रिया व अभ्यासक्रम। उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा IBPS द्वारे आयोजित आणि स्थानिक भाषा चाचणी बँकेद्वारे काटेकोरपणे गुणवत्तेनुसार केली जाईल। ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची रचना खालीलप्रमाणे असणार आहे। 1. इंग्रजी भाषेचे ज्ञान 10 गुण। 2. सामान्य जागरूकता जनरल नॉलेज 20 गुण। 3. प्राथमिक अंकगणित 20 गुण। 4. सायकोमेट्रिक चाचणी तर्क बुद्धिमत्ता चाचणी 20 गुण। असा एकूण 70 गुणांचा पेपर होणार आहे। सविस्तर माहिती मूळ जाहिरातीत वाचून घ्यावी। या परीक्षेकरिता 1.5 तासांचा म्हणजे 90 मिनिटांचा कालावधी असेल। ऑनलाईन परीक्षेनंतर एकूण रिक्त पदांच्या 4 पट राज्यनिहाय आणि श्रेणीनिहाय पात्र असलेल्या उमेदवारांना स्थानिक भाषा परीक्षेसाठी संबंधित विभागीय कार्यालयात बोलावण्यात येईल। स्थानिक भाषा चाचणी परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे कळवले जाईल। स्थानिक भाषा चाचणी 30 गुणांची होईल, त्याकरिता 30 मिनिटांचा कालावधी असेल। परीक्षेच्या रचनेतील कोणताही बदल सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या www.centralbankofindia.co.in या अधिकृत संकेतस्थळावर कळविला जाईल। परीक्षा ऑनलाईन फेब्रुवारी 2024 मध्ये होईल। फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ
www.centralbankofindia.co.in उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत www.centralbankofindia.co.in या वेबसाईटशी नियमितपणे संपर्कात राहावे. वेळोवेळी दिले जाणारे अपडेट संकेतस्थळावर दिले जातील म्हणून उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाच्या नियमित संपर्कात राहावे. नवनवीन सरकारी नोकरीविषयक जाहिरातींचे अपडेट व जनरल नॉलेज संदर्भात माहिती फ्री मध्ये मिळविण्यासाठी आपल्या महा जॉब अलर्ट चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.